विनोदराव आंबोरे, उपसभापती साहेब, सन्मान आणि सर्व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून मागच्या 22 तारखेला आपण अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस होता, पण त्या दिवशी दुर्दैवानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याची हाताची कसोटी होती, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, सामान्य माणसं असतील, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेले. पण त्यांना अकाली निधनामुळे त्यांच्या आपण हा जयंतीचा कार्यक्रम ठेवलाय. वाढदिवस असू द्या, जयंती असू द्या, ही समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून साजरी केली पाहिजे. कारण आता वाढदिवस साजरे व्हायलेत, आमदारांचे खासदारांचे वाढदिवस व्हायलेत, भले मोठे बॅनर पोस्टर लागायले, पण निवडणुकीच्या काळात निवडणुकीमध्ये ज्यावेळेस त्यांना पद आहे तोपर्यंत त्यांचे बॅनर पोस्टर राहत असतात. पण मी या मताचा आहे की याच्या पलीकडे जाऊन फक्त आपल्या काम ज्या पद्धतीने आपण ज्यावेळेस पदावर असतो त्यावेळेस त्या माध्यमातून आपण सामान्य माणसाची सेवा केली पाहिजे. आपण केलेलं काम पुढच्या दुसऱ्या 1-2 पिढ्यांपर्यंत तरी चालू पाहिजे, तर खऱ्या अर्थाने त्यांची वाढदिवस जयंती साजरी होत असते. नाहीतर आता असं झालंय की गल्ली बोळामध्ये वाढदिवस व्हायलेत, आमदार झाला, नगरसेवक झाला, जिल्हा परिषद मेंबर झाला, त्यांच्या जवळचे लोक फक्त त्यांचा वाढदिवस साजरी करतात. पण तुम्ही बघितलं असाल, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे विचार, त्यांनी केलेलं काम आज आपण बघितलं असेल, हजारो वर्ष झाली तरी तुमच्या आमच्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आपण, काल अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. त्यांच्या कामाच्या माध्यमातून अजूनही ते लोक जिवंत आहेत. त्यांनी दिलेल्या घटना, त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले आचार, हे सगळे आपण चालवण्याचं काम अजूनही करतो. म्हणून वाढदिवस जरी साजरा करायचा असेल तर तो समाजोपयोगी कामातून झाला पाहिजे. आज जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या माध्यमातून आम्ही अंकुशराव या मतदारसंघामध्ये काम करत असताना सप्ताह ठेवला, किमान रक्तदान शिबिर ठेवलं. त्या माणसांनी याच्यामध्ये जीव ओतून कार्यकर्त्यांनी काम केलं आणि 1000 बाटल्या रक्तदान, वसमत शहराचं वेगळं केलं, ग्रामीणचं वेगळं केलं. 1000 बाटल्या तिथं संकलन झालं. 1000 बाटल्या संकलन झाल्यानंतर त्या रक्ताच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्याला कुठं तिथं साप चावला, एखाद्या शेतकरी महिलेची डिलिव्हरीचा प्रश्न असेल, कुणाच्या गर्भपिशवीच्या ऑपरेशनचा प्रश्न असेल, कुठं रस्त्यानं अपघात झाला असेल, तर त्या माणसाची जीव वाचविण्यासाठी या रक्तदान शिबिराचा उपयोग होत होतो. आज आपण बघितलं असेल की तिथं तुमच्या आमच्या बरोबरीनं काम करण्याचं काम या महिला करतात. या मतदारसंघामध्ये जवळपास 300 महिलांचा सत्कार केला आणि 100 महिलांचा सत्कार करत असताना त्यांना शिलाई मशीन वाटप कुरुंद्यामध्ये आमचा आशीर्वाद विंगोलीच्या माध्यमातून केलं आणि 200-250 महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आमचे बालूमामा ढोरे यांच्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला. आणि त्या माध्यमातून त्या महिलांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे. त्या ज्या बचत गटामध्ये काम करतात, त्या ज्या शेतकरी म्हणून काम करतात, त्या तुमच्या एखाद्या आशा वर्कर म्हणून काम करतात, अशा 200 महिलांचा सत्कार करण्याचं, 250 महिलांचा सत्कार करण्याचं काम हे वसमत या सप्ताहाच्या निमित्तानं झालं. शेतकऱ्यांचा सन्मान आता इथं विनोदराव आंबोरे आणि त्यांचे उपसभापती आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सगळ्या बाजार समितीच्या संचालकाच्या माध्यमातून ठेवले. मी तुमचे आभार मानतो. ज्या शेतकऱ्यांनी कोविडच्या काळामध्ये या देशाचा जीडीपी ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस तो फक्त शेतकऱ्यांमुळे जीडीपी आपला वाचविण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेले. कष्ट करत असताना पाणी नाही, वीज नाही, सगळ्या गोष्टीवर मात करून ते काम करतात. एखादा उत्कृष्ट तुम्ही शेती तज्ञ म्हणून गोरे साहेब काम करता, एखादा उत्कृष्ट